जय हिंद मित्रांनो. तर आता आपल्या पोलीस भरतीचा कमी काळामध्ये जास्त अभ्यास कशा प्रकारे कव्हर करायचा, त्याच्यानंतर आता तुमच्याकडे सध्या पोलीस भरतीला आपल्या किती वेळ आहे तुमच्याकडे. तर मित्रांनो, फक्त 5 महिने तुमच्याकडे उरलेले आहेत. म्हणजे कसं, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर अशा प्रकारे 5 महिने तुमच्याकडे उरलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तर आपले अर्ज भरायला सुरुवात होऊन जाईल. तर आता या 5 महिन्यामध्ये कशा प्रकारे कमी काळामध्ये जास्त अभ्यास कशा प्रकारे कव्हर करायचा, अभ्यासक्रम तुम्हाला सोपा दिसतो, पण सोपा मित्रांनो मुळीच नसतो. कारण की आता हा अभ्यासक्रम कशा प्रकारे कव्हर करायचा तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगतो, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर पोलीस भरतीची प्रत्येक अपडेट मी आपल्या चॅनलवर टाकत असतो. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मित्रांनो, पोलीस भरतीला आपले 4 विषय आहेत: जीके, मराठी, गणित आणि बुद्धिमत्ता. पण आता सर्वात जास्त सखोल विषय कोणता आहे, तर जीकेचा विषय आहे. तर या जीकेचा अभ्यास, आता जीके मध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, इतिहास महाराष्ट्राचा, त्याच्यानंतर इतिहास भारताचा, त्याच्यानंतर राज्यघटना, त्याच्यानंतर पंचायत राज, त्याच्यानंतर परराष्ट्र संबंध, त्याच्यानंतर बऱ्यापैकी विषय आपल्याला यामध्ये आढळून येत असतात. पण या जीकेचा अभ्यास आपण कशा प्रकारे करायला पाहिजे, तर आता तुम्हाला तुमच्यासाठी एक विशेष म्हणजे आता पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत विचारलेले सर्वचे सर्व जीकेचे प्रश्न, त्याच्यानंतर तलाठीमध्ये आतापर्यंत विचारलेले सर्वचे सर्व जीकेचे प्रश्न, त्याच्यानंतर एमपीएससी मध्ये विचारलेले आतापर्यंतचे निवडक जीकेचे प्रश्न, त्याच्यानंतर आता सरळ सेवेमध्ये विचारलेले आतापर्यंतचे जीकेचे सर्वचे सर्व प्रश्न, आणि अतिसंभाव्य म्हणजे आता पोलीस भरतीच्या बदलत्या काळानुसार नेमके आणखी कोणते पोलीस भरतीला, आपल्या आगामी पोलीस भरतीला प्रश्न विचारले जाऊ शकतात, अशा प्रश्नांची एकत्रितपणे सर्वचे सर्व हे प्रश्न एकत्रित करून आपण त्याच्याच बरोबर बऱ्यापैकी पुस्तकांचा मी आढावा घेणार आहे. त्याच्यामध्ये नोबल असो, त्याच्यानंतर पांढरा घोडा असो, त्याच्यानंतर बऱ्यापैकी आता विद्याभारतीचं आपलं पुस्तक, मी विद्याभारतीवर भरपूर भर देत असतो मित्रांनो. कारण की काही काही पेपर असे येऊन जात असतात की पूर्णच्या पूर्ण विद्याभारतीवर डिपेंड असतात. तर अशा सर्व काही पुस्तकांचा आढावा घेऊन आपल्या झालेल्या प्रश्नांचा आढावा घेऊन एक एकत्रितपणे मी पीडीएफ बनवणार आहे. तर या एकत्रित पीडीएफ जर तुम्ही वाचली तर मी तुम्हाला इतकं सांगू शकतो की तुम्हाला इतर काहीही वाचायची गरज पडणार नाही. थेरी तुम्हाला वाचायची गरज पडणार नाही, इतकं मी तुम्हाला क्लिअरली सांगू शकतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आता अशा प्रकारची मी एकत्रित पीडीएफ तर बनवणार आहे. पण आता ही पीडीएफ मी नेमकी कधी बनवणार आहे, सध्या तर मी बनवलेली नाहीये, याच्यावरती मी नक्कीच काम करणार आहे. पण एक अट माझी अशी आहे मित्रांनो, की जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तरच मी ही पीडीएफ बनवणार आहे. जे सिरियस असतील तेच हे पीडीएफ घेऊ शकता. खूप माफक दरामध्ये, म्हणजे फक्त मी क्षुल्लक रक्कम म्हणजे 11 रुपयामध्ये ही पीडीएफ तुम्हाला देणार आहे. पूर्णचे पूर्ण आता तुम्हाला माहिती आहे हे इतके प्रश्न, पीवायक्यू इतके प्रश्न, त्याच्यानंतर अतिसंभाव्य प्रश्न, त्याच्यानंतर पुस्तकांचा आढावा घेऊन अशा प्रकारचे किती मोठे प्रश्न हे तुम्हाला बनताना दिसणार आहे मित्रांनो. 20,000 हे प्रश्न जाणार आहे मित्रांनो, 20,000 तरी हे प्रश्न राहणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे या प्रश्नांचा एक एकत्रितपणे पीडीएफ करणार आहे. याच्यानंतर तुम्हाला काहीही थिअरी वाचायची गरज पडणार नाही, कोणतंही काही वाचायची गरज पडणार नाही. फक्त इतके प्रश्न, आता हे पीडीएफ मी कशा प्रकारची स्वरूपाची असणार आहे, प्रश्न उत्तर अशा प्रकारची ही पीडीएफ असणार आहे. त्यामुळे इतकं जरी तुम्ही वाचलं तरीही तुम्हाला काहीही जीकेचं करायची गरज पडणार नाही, इतकं मी तुम्हाला सांगू शकतो. पण ही पीडीएफ मी नेमकी कधी बनवणार आहे, तर ही पीडीएफ मी, जर तुम्ही मला व्हॉट्सअपला कमीत कमी 100 तरी मला मेसेज यायला पाहिजे की सर जीके पीडीएफ बनवा, अशा प्रकारचा मेसेज मला व्हॉट्सअपला यायला पाहिजे. तर माझा व्हॉट्सअपचा क्रमांक तुम्हाला देतो, 79 72 78 40 38 अशा प्रकारचा माझा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे. तर नक्कीच तुम्ही मला मेसेज करा. 100 मेसेज जर आले तर मी याच्यावरती काम चालू करणार आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर आणखी तुम्हाला काय यामध्ये ऍड पाहिजे तेही मला सांगा, तेही मी यामध्ये ऍड करून देईल. या पीडीएफ वाचल्यानंतर तुम्हाला इतर कोणतंही पुस्तक वाचायची गरज नाही, इतर कोणतीही थिअरी वाचायची गरज नाही, इतकं मी तुम्हाला सांगू शकतो. सोबतच तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल, आणखी काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला कॉल करा. नंबर मी तुम्हाला दिलेलाच आहे, 79 72 78 40 38 अशा प्रकारचा माझा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे. तुम्ही मला मेसेज करा, कॉल करा, रिप्लाय नक्कीच देईल मित्रांनो. सोबतच तुम्ही जर आता आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.